नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जुबलू 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बालब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बालब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की। आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चकुति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति बासलत्नाकर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा सम्राट कांतरत्न आचार्य गुरु श्री चंद्रप्रभ सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भोईजी हो, गेली बरेच दिवस आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी रत्नकरंडक श्रावकाच्या माध्यमातून श्रावकांचं आचरण आपल्यासमोर कथन करत आहेत। आणि कालच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी आपल्यासमोर स्थितीकरण अंग आणि वात्सल अंगाचं कथन केलं होतं। आणि आज आचार्य भगवान प्रभावना जे अंग आहे त्या प्रभावना अंगाचं कथन आपल्यासमोर ठेवणार आहेत। एक आपल्या जेवढ्या शरीरामध्ये शक्ती आहे त्या शक्तीला अनुसरून व्रत, संयम, दान, तप, शील, प्रवचन, व्याख्यान आदीच्या माध्यमातून खऱ्या धर्माची प्रभावना करणे आणि जो मिथ्यात्वरूपी अंधकार पसरलाय त्याला दूर करणे, याला आचार्य भगवंतांनी प्रभावना अंग म्हणलेला आहे। आम्ही आमच्या जीवनामध्ये जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं करणं आवश्यक आहे। काय शक्य झालं नाही तर काय करू नका। अप्रभावना तर व्हायला नको। प्रभावना होत नाही ठीक आहे, अप्रभावना तर होऊ नये एवढी तर खबरदारी आम्ही घेणं आवश्यक नाही। जेवढ्या प्रमाणात आपल्या माध्यमातून धर्माची, खऱ्या धर्माची प्रभावना करता येईल तेवढं करण्याचा पुरुषार्थ करायचा, याला आचार्य भगवंतांनी प्रभावना अंग म्हणतात। पहिला गाथाकंठ सुकर्या आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। अज्ञान तिमिर व्याप्ती, अज्ञान तिमिर व्याप्ती, मपाकृत्य यथायथम, मपाकृत्य यथायथम, जिन शासन महात्मा, जिन शासन महात्मा, प्रकाश शात प्रभावना, प्रकाश शात प्रभावना, अज्ञान तिमिर व्याप्ति मपाकृत्य यथायथम, जिन शासन महात्मा, प्रकाश शात प्रभावना। आचार्य भगवान प्रभावनेचा स्वरूप सांगत असताना गाथा दिलेला आहे की प्रभावना कशा पद्धतीने केली पाहिजे, कशा पद्धतीने प्रभावना आहे। आणि त्याची गाथा देत असताना आचार्य भगवान म्हणत आहेत, अज्ञान तिमिर व्याप्ती मपाकृत्य यथायथम, जिन शासन महात्मा, प्रकाश शात प्रभावना।
तर आचार्य भगवंतांनी इथं काय म्हणायचं आहे, अज्ञान तिमिर व्याप्ती म्हणजे या जगामध्ये अज्ञान रूपी जो अंधकार पसरला आहे, यथायथम ती जे अज्ञान रूपी अंधकार पसरला आहे, यथायथम याचा अर्थ काय केलाय, पूजन, दान, मंत्र, तंत्र, प्रवचन, व्याख्यान, संयम, तप या आदीच्या माध्यमातून यथाशक्ती, यथायथम म्हणजे यथाशक्ती आणि त्याच्या माध्यमातून अपाकृतम त्याचं निराकरण करायचं. कशाचं, जो अज्ञान रूपी अंधकार पसरलाय त्याचं निराकरण करायचं. जिन शासन महात्मा प्रकाश, आणि काय करायचं, जी जिन शासन आहे, तीर्थंकर भगवंताचं जिन शासन आहे, त्या जिन शासनाचं महत्व प्रकाशित करणे, याला आचार्य भगवान प्रभावना अंग 7 म्हणजे सांगितलेलं आहे. एक गोष्ट का सोप्या भाषेमध्ये काय सांगितलेलं आहे की या जगामध्ये अज्ञान रूपी अंधकार जो पसरलेला आहे, मिथ्यात्व रूपी जो अंधकार पसरलेला आहे, आपण पूजन, दान, मंत्र, तंत्र, त्याच्या पुढे जाऊन प्रवचन, व्याख्यान, जप, तप, संयम आदीच्या माध्यमातून यथाशक्ती त्याचं निराकरण करायचं. कशाचं, अज्ञान रूपी अंधकाराचं किंवा मिथ्यात्व रूपी अंधकाराचं निराकरण करायचं. आणि काय करायचं, जिन शासनाचं महात्म्य प्रकाशित करायचं. आपल्याला जेवढे आपल्या शक्तीनुसार होईल तेवढं जिन शासनाचं महात्म्य आपण प्रकाशित करत राहायचं. यालाच आचार्य भगवंतांनी प्रभावना अंग म्हटलेलं आहे. मी काल सांगितलं होतं, आठवते का बघा, आचार्य भगवान ज्ञानसागर महाराजांनी त्यांच्या सल्लेखनावी कशी प्रभावना करायला विचारल्यानंतर आचार्य भगवान विद्यासागर महाराजांना त्यांनी एक सूत्र देऊन गेलते, तुझ्याकडून कोणताही व्यक्ती अप्रभावित होऊ नये एवढं तो पालन केल्यास की प्रभावना आपोआप होत्या. काय म्हणलो मी, तुझ्या माध्यमातून आचार्य भगवंतांना ज्ञानसागर महाराजच म्हणत होते, तुझ्या माध्यमातून कोणताही व्यक्ती अप्रभावित होऊ नये एवढं तू वागलास की प्रभावना आपोआप होते. आम्ही सुद्धा आमच्या धर्मामध्ये धर्माचं कार्य करत असताना, धर्माच्या क्रिया करत असताना कोणताही व्यक्ती आमच्याकडं अप्रभावित होऊ नये एवढी जर काळजी घेतली तर प्रभावना करायला लागत नाही, आपोआप होत्या. सगळ्यांच्या बरोबर गोड बोला की काय जाते, काय खिशातलं पैसे नाही, खिसाच नाही, पैसे कसं जाणार. त्यामुळे जेवढं आपल्याला वात्सल्यपूर्वक सगळ्यांच्या बरोबर व्यवस्थित बोलून आम्ही धर्म त्यांना समजावून सांगेल तेवढे धर्म त्यांना कळणार आहे. असे अज्ञानी जीव असतील, मिथ्यात्वाला धारण करणारे जीव असतील, त्या जीवांना व्यवस्थित गोड बोलून वात्सल्यपूर्वक समजावून सांगा, निश्चित रूपाने ते ऐकतील. एक ना एक दिवस असा येईल की त्यांच्या अंतरंगामध्ये त्यांना वाटेल की माझ्या जीवनामध्ये हे बदल करणं आवश्यक आहे. आणि ते तुमचं सांगितलेलं ऐकून तुमच्या घटना सारखं सारखं त्यांना आठवले, सारखं सारखं तुम्ही सांगायला लागला तर तो व्यक्ती सुद्धा प्रभावित होऊ शकेल. यालाच प्रभावना अंग म्हणतात. आम्ही काय करायचं नाही दुसरं, इकडं तिकडं कुठं बी गेलं, कुठं कोण व्यक्ती असं दिसला सांगायला चालूच की, ग बसायने पट्टा चालूच ठेवायचा. कशाचा, तोंडाचा पट्टा चालू ठेवला तर धर्माचा प्रभावना करणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या ठिकाणी आपण जातोय, अजैन व्यक्ती सुद्धा तुमच्या संपर्कामध्ये कोण आला तर त्या व्यक्तीला सुद्धा तुमच्या प्रेरणेने जर चांगल्या गोष्टी समजावून सांगितलं तर तो निश्चित रूपानं त्या पद्धतीनं आचरण करू शकतोय. याला प्रभावना अंग म्हणतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कालचीच एक घटना सांगतो. काल कवटेपर्यंतची मुलं भेटायला आलती आणि त्यामधील एक मुलगा आहे तो PSI ची परीक्षा द्यायला आहे आणि त्याच्याबरोबर एक अजैन मुलगा आलता. आणि तो अजैन मुलगा आल्यानंतर त्या मुलग्याने विचारलं, आता त्या अजैन मुलग्याला महाराज जी काय काय करतात त्यांची चर्या काय माहित नाही, कारण की त्यांनी कधी सानिध्यातच नाही, फक्त एक दोनदा येऊन लांबनं दर्शन करून गेलता. तो बहुतेक वसगड्यामध्ये एकदा आलता आणि परवा कुपवाडमध्ये श्रुत पंचमीच्या कार्यक्रमाला तेवढा आलता तो. मग बोलणं किंवा ओळख कधी झालीच नव्हती. काल आला आणि काल बसलेला सहज त्यांच्या गावचा जो PSI करलाय तो मुलगा बोलत होता, तामगाव यांचा. तो बोलत होता आणि चर्चा चालू होती आणि त्याच वेळी तो मुलगा म्हटला, महाराज असं असं माझं बी काहीतरी काम आहे,
म्हणलं काय काम आहे? तर म्हणला मी गाडी तीन लय काय काय घेतलंय, बिझनेस मोठा उभा केलाय आणि त्यात कशात यश येईना, काय करायचं? आता महाराजजी काय सांगणार हो? महाराजजी तर सगळं सोडल्यात, सगळ्या गोष्टी सोडल्यात. परंतु माझ्या मनामध्ये एक आयडिया आली त्यावेळी. असं वाटलं मला की एक गोष्ट करा, तुम्ही आजपासून मांसाहार सगळी व्यसन 100% त्याग करा आणि ओम ओम या मंत्राचा जप रोजच्या रोज जास्तीच घाला. पुण्याचा उदय असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप होतील. त्यानं लगेच त्याग केला की तो म्हणला, महाराज फक्त मला 2 आठवड्याची मुदत द्या, मी आजपासून खातच नाही, परंतु 2 आठवड्याची मुदत, 2 आठवड्यानं परत जेवढे 100% माझी गॅरंटी होते 100% सगळं मी सोडून टाकतो. आणि आजपासून तो खायचं बंद केला सोडा. कालपासून नुसतं सांगितलं, माझ्या डोक्यात ती आयडिया आली, असं केलं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, व्यसन आणि मांसाहार या 2 गोष्टींमध्ये पापाचं बंध जास्त आहे. त्यामुळे सुद्धा जीवनामध्ये सुख शांती समाधान येत नाही. हे साधं साधं गणित आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पुण्याची मात्रा वाढली तर तुमच्या जीवनातलं सुख शांती समाधान कमी होते. बरोबर आहे का चूक आहे? काय म्हणलो? पापाची मी काय म्हणलो? मग काय म्हणलो? बरोबरच आहे की. मग पुण्याची मात्रा वाढल्यानंतर सुख शांती समाधान येणार आहे. बरोबर आहे की हो? मग मी काय म्हणलो? उलट म्हणलो. तुम्हाला उलट ऐकू आले वाटतं. आज असं फिरून आलंय काय? तसंच म्हणले मी. पुण्याची जर मात्रा वाढली तर सुख शांती समाधान येतंय आणि पापाची मात्रा वाढली तर सुख शांती समाधान मिळत नाही, असंच म्हणलेलो. बरोबर आहे? नंतर बघतो सोडा. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ही सत्यच बाब आहे. जेवढ्या जेवढ्या आमच्या जीवनातल्या पापाच्या गोष्टी आहेत त्या मी त्याग करीन, तेवढं सुख शांती समाधान आम्हाला मिळणार आहे. कारण की पापाच्या आणि सगळ्या क्रिया सोडल्यानंतर पुण्य आपोआप मिळणार आहे आणि त्यामुळे जीवनामध्ये सुख शांती येणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि प्रभावनांग म्हणजे काय? तुम्ही अशी व्यक्ती तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या शेजारी पाजारी जरी असे कोण धार्मिक नसणारे, धार्मिक धर्मात येत नाहीत, अशा व्यक्तींना जरी धर्मात आणला किंवा त्यांना समजावून सांगितलं, जरा धर्माला मंदिरात चल, महाराज आलेत, अमुक झाले, तर सगळं समजावून सांगायचं. हो, असं सांगितलं आणि ती व्यक्ती यायला चालू झाली, यालाच प्रभावनांग म्हणतात. आचार्य भगवान कुंद स्वामीजींनी रयनसार या ग्रंथामध्ये तर स्पष्ट सांगितले, एका अशा अधार्मिक व्यक्तीला तुम्ही धर्मामध्ये आणला, प्रभावना तर झाली, परंतु तुम्हाला 9 कोटी रुपये दान केलेलं पुण्य लागते. एका व्यक्तीचं सांगवले मी गणित. किती? आयुष्यभरात समजा 100 वर्ष धोऱ्या, जास्तीत जास्त आपण, तुम्ही 100 वर्ष जगणार आहे. धरा की उगाच काय जाते फुकट में चोकट, किती आहे कुणाला माहिती आहे. तर धरायला काय जाते आपलं? 100 वर्ष धरा. त्या 100 वर्षात एका व्यक्तीला आपण प्रभावित करू शकत नाही, सहज करू शकतोय. आजपासून तुम्हाला संकल्प आहे, एका तर व्यक्तीने माझ्या जीवनात मी प्रभावित करणारच, असा मनात संकल्प बांधा. तो जैन असून दे, अजैन असून दे. अजैन असला तर त्याला दुसरं काही सोडवून घ्यायचं नाही. त्या अजैन व्यक्तीने काय सोडवायचं आहे? फक्त अजैन व्यक्तीला मांसाहार आणि व्यसन एवढं सोडवण्याचा प्रयत्न पुरुषार्थ केला तरी जीवनामध्ये लय काय मिळवला, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जैन व्यक्तींना धर्माशी जोडला तर बाकीच्या गोष्टी बऱ्याच काही काही मिळवला, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं आपण जीवनामध्ये ज्या गोष्टी करत असतो त्या गोष्टी करत असताना या प्रभावनेकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगत होते, आज प्रभावना विषय आले म्हणून सांगालोय मी. तिकडं कुठं बघितलं तुम्ही बघायला सगळेजण. इकडं वर रस्त्यावर आहेत वसगडेवाले आलेत, कोल्हापूर वसगडेवाले कार्यकर्ते. तर आमचा अभिषेक ग्रुप आहे, हो तो आलाय, पाहुण्यांच्याकडे गेले, थांबा येतात. हे सगळी बघितलं, माझं बी लक्ष तिकडे गेलं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे, आम्ही आमच्या जीवनामध्ये धर्म करत असताना धर्माच्या क्रिया व्यवस्थित रूपानं जर काटेकोरपणे पालन केल्या
तर आमच्या जीवनामध्ये पैसा, संपत्ती, धन, वैभव, सुख, शांती सगळं आपोआप मिळणार आहे का नाही? बरोबर आहे ना का? उलट सांगितलं काय? बरोबर आहे. आचार्य सन्मत सागर महाराज सांगत होते काय? सूर्य आहे, सूर्य. आता हे सूर्य आहे समजा की, आता प्रकाश लई पडले म्हणजे सूर्य धरूया. हे सूर्य आहे आणि त्या सूर्याकडं आम्ही जर पाठ केली तर आमची सावली कुठं पडते? हो, पुढं पडते. सावलीला धरा बघ्या, का पकडा की पळायचं जोरात, घावत नाही, पळतंय घावत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? जर सूर्याकडे आम्ही पाठ केली तर सावली किती पकडायचे प्रयत्न केले तर आम्हाला सापडणार. आणि तेच आम्ही सूर्याकडे जर तोंड केलं तर आमची सावली कुठे पडणार आहे? माग. तुम्ही पुढे पळा बघ्या. हुशार, चांगलं हे तुम्ही सांगितलं हा. आचार्य महाराज, सन्मत सागर महाराज कायम सांगायचे काय उदाहरण? सूर्य म्हणजे काय आहे? तो धर्म आहे. आम्ही जर धर्माकडं पाठ केली तर लक्ष्मी रूपी सावली की नाही ती तुमच्या पुढे पळणार आहे. किती धरण्याचा प्रयत्न करा तुम्हाला सापडणार. लक्ष्मी म्हणजे पैसा, वैभव, संपत्ती, सुख, शांती सगळं. जर धर्माकडे तुम्ही पाठ केला, लक्ष दिलं नाही, मंदिरला आलं नाही, मंदिरच्या क्रिया, धर्माच्या क्रिया केला नाही, किती पैसा, संपत्ती, वैभव, शांती, समाधान मागण्याचा प्रयत्न केला तरी मिळणार. आणि तेच जर धर्मरूपी सूर्याकडे तुम्ही जर नाही तोंड केला तर सावली तुमच्या पाठीमा पडणार आहे. तुम्ही किती पुढे पळला तर तुमच्या पाठीमा ती पळत येणार आहे. म्हणजे लक्ष्मी, वैभव, संपत्ती ही सगळी जी सावली रूपात आहे ती तुम्ही जर धर्माकडे तोंड केला तर तुमच्या पाठीमाना आपोआप येणार आहे. तुम्ही नको म्हणला तरी नको म्हणा की, सावलीला नको म्हणला तरी तुमच्याकडे पळणार आहे. तुम्ही किती पळणार आहे तेवढं ते पळणार आहे, तेवढ्या फास्ट पळणार आहे. आमच्या जीवनात हीच चूक व्हायला. आम्ही धर्माची प्रभावना स्वतःला पहिला करून घेऊन झालं. आचार्य भगवंत अमृतचंद्र स्वामीजींनी पुरुषार्थ सिद्धी उपाय ग्रंथामध्ये सुंदर एक सांगितलंय. तिथं प्रभावनेचा अंग, प्रभावना विचारताना आचार्य भगवंतांना प्रभावना विचारलं ना तर आचार्य भगवंतांनी आत्मा कसा प्रभावित होते ह्याच्यावर कथन करताना आचार्य भगवान अमृतचंद्र स्वामीजींनी पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये सांगितले, आत्मा प्रभावनीयो रत्नत्रय तेजसा. जर आत्म्याला आमच्या प्रभावित करायचं असेल तर तो आत्मा रत्नत्रयच्या तेजानं काय होणार आहे? प्रभावित होणार आहे. रत्नत्रयचा तेज म्हणजे रत्नत्रयचा प्रकाश आत्म्यावर पाडायला पाहिजे. म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र. ज्याची चिंता चालू आहे, ज्याचं कथन चालू आहे तेच कथन आचार्य भगवान आपल्याला आत्म्याला प्रभावित करण्यासाठी सांगत आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जर आत्म्याला प्रभावित करायचं असेल तर रत्नत्रयचा प्रकाश पडायला पाहिजे. कुठल्या रत्नाचा? माणिक, मोती, सोनं, हिरं, प्लॅटिनम स्वस्त झाले, त्याचा प्रकाश पडून काय उपयोग नाही. प्रकाश कसा पडायचा असेल तर आमच्या रत्नत्रय म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याचा आमच्या आत्म्यावर प्रभाव पडायला पाहिजे. त्यावेळी आत्मा प्रभावित होणार आहे. आणि जर दुसऱ्यांच्यावर प्रभाव पडायचा असेल तर आमच्यावर पहिला धर्माचा प्रभाव असणं आवश्यक आहे. जसं काल मी उदाहरण सांगितलं, आचार्य भगवान शांतीसागर महाराजांच्या सल्लेखनाची घटना सांगितली होती. जगनमोहनलालजी शास्त्री पंडितजी त्यांनी ज्यावेळी विचारलं की शांतीसागर महाराज तुम्ही आम्हाला सोडून चाललाय, तुमच्या नंतर आम्हाला कोण? त्यावेळी शांतीसागर महाराजांना शांतीसागर महाराजांनी पंडित जगनमोहनलालजी शास्त्रींना म्हणलं, अरे तुम्ही म्हणताय तुम्ही सोडून गेला, आमचं काय होणार? मला कोण आहे? त्यावेळी शास्त्रीजी म्हणले, तुम्हाला धर्म आहे. मला जसं धर्म आहे तसं तुम्हाला कोण आहे? ही गोष्ट लक्षात घ्यायचं. आम्हाला जर प्रभावना करायचं असेल तर पहिला आम्ही धर्माचं आचरण, धर्माचं पालन जेवढ्या पद्धतीत करायला पाहिजे तेवढ्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. तो धर्मच सगळ्यांना तारणार आहे आणि धर्मच सगळ्यांना देणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे. जर या गोष्टींचं चिंतन केलं तर जीवनामध्ये सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले त्याचं चिंतन आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, अज्ञान रूपी अंधकाराच्या प्रसाराला म्हणाले मी, अज्ञान रूपी जो अंधकार आहे त्याचा प्रसाराला जर आम्ही रोखायचं असेल, त्याला जर रोखायचं असेल तर ज्ञान, पूजा, दान आदी जैन धर्माचे
या ज्ञान याच्या माध्यमातून आम्ही त्या अज्ञानरूपी अंधकाराला रोखायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर जैन धर्माचं महात्म्य ते प्रकट करायला पाहिजे. त्याच वेळी आमच्याकडून प्रभावना होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जर प्रभावना करायचा असेल तर याच्या माध्यमातून होऊ शकते, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले की आम्हाला जर प्रभावना करायचं असेल तर याच्या माध्यमातून आम्ही करू शकतोय. एक उदाहरण शास्त्रामध्ये येते, प्रभावना अंगाचं उदाहरण सुद्धा कधी ऐकायला मिळेल तेव्हा सांगतो. परंतु चारित्र्य चक्रवर्ती या ग्रंथामध्ये प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांनी च्या बाबतीतले एक उदाहरण प्रसारित होतंय की प्रभावना कशी केली पाहिजे, प्रभावना कशी असली पाहिजे. आमच्या माध्यमातून अहिंसा, सत्य, दान, पूजा याच्या माध्यमातून आम्ही जेवढ्या प्रमाणात धर्माची प्रभावना करता येईल तेवढं करणं आम्ही आवश्यक आहे. महाराजजी कशा पद्धतीनं करत होते, एकदा कटनी या नगरामध्ये प्रथमाचार्य शांतीसागर महाराज विराजमान होते आणि त्यावेळी ते कटनी या नगरामध्ये विराजमान असताना एक दिवस त्यांच्या मनात काय आलं कोणास ठाऊक, त्यांनी एक नियम धरला. आहारला जाताना नियम धरल्यानंतर पहिल्या दिवशी आहारला गेले, परंतु आहार नियम काही पटला नाही. त्यांनी कर सोडला आणि उपास करून गुंफ्यात येऊन बसले. उपास झाला त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी आता श्रावकांच्या मनामध्ये चर्चा झाली, काय नियम धरले कुणास ठाऊक. श्रावकांनी दुसऱ्या दिवशी परत जास्त तयारी केली. ती जास्त तयारी केल्यानंतर त्या तयारीच्या माध्यमातून आता श्रावकांनी ठरवलं की उद्या तर त्यांचा आहार आपण करवायचा, म्हणून त्यांनी तयारी केल्यानंतर परत तयारी जेवढी सगळी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराजजी परत सिंह मुद्रा पकडले आणि आहारला उठले. दुसऱ्या दिवशी फिरले तरी सुद्धा नियम पटला नाही, उपास झाला. आता श्रावकांच्या मनामध्ये जास्त संकल्प विकल्प आले की काय असा नियम महाराजांनी धरलाय कुणास ठाऊक. तो काय बी करून तो महाराजांचा नियम आपण उद्या पूर्ण करणं आवश्यक आहे, तर त्यांचा आहार होऊ शकतोय. परत आणि चर्चा केली. चर्चा झाल्यानंतर श्रावकांनी सगळी नियोजन लावलेलं की महाराजांचा नियम काय बी करून पूर्ण करायचा. सगळी तयारी केली, सगळी तयारी झाली होती आणि ते तयारी होऊन सुद्धा तिसऱ्या दिवशी महाराज उठले. त्या दिवशी सुद्धा महाराज फिरले, परंतु नियम काय पटला नाही. परत कर सोडले आणि परत 3 दिवस झालं. चौथ्या दिवशी सुद्धा तयारी केली, चौथ्या दिवशी सुद्धा उपास. पाचव्या दिवशी तयारी केली, 5व्या दिवशी सुद्धा उपास. आता 6व्या दिवशी पूर्ण गावात एक सुद्धा घर शिल्लक राहिले नव्हते की चौका नाही. सगळ्या घराघरात चौके लागलेले, तरी सुद्धा 6व्या दिवशी सुद्धा नियम पटला नाही. आता संध्याकाळी सगळ्या गावातल्या सगळ्या श्रावक श्राविकांना गावच्या ट्रस्टीनं, सगळ्या महिला मंडळानं, युवक मंडळाने सगळ्यांनी एकत्र केलं. सगळ्यांची मिटिंग भरली की काय असा महाराजांनी नियम धरलाय कुणास ठाऊक. 6 दिवस झालं तरी महाराजांना अन्न नाही, पाण्याचा कण सुद्धा एक मिळेना. त्यांचा नियम पठण झालाय आणि उद्या काय बी करून आपण तो नियम पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करायचा. सगळ्यांना सांगितलं. मग सगळ्यांचे भाव आता जी शिल्लक राहिलेली ते सुद्धा माणसं गावाच्या बाहेर कुठं मळ्यात सगळीकडे कोण कोण शिल्लक राहिले त्यांनी सुद्धा आपल्या घरामध्ये चौका लावला. आणि गावामध्ये जेवढी घरं आहेत एक घर सुद्धा सोडलं नाही, त्या सगळ्या घरांनी चौका लावला. काय बी करून महाराजांचा नियम उद्या पटायला पाहिजे म्हणून त्यांनी सगळं नियोजन केलं. आणि ते नियोजन केल्यानंतर त्यांनी पडगांसाठी त्या दिवशी उभारले. सगळे नियोजन सगळ्या ठिकाणी युवक मंडळ आणि पुरुष जे कमिटी होती ते सगळी बघत होते की कुणी कुणी काय काय नियोजन केले, कोण कुठं उभारले. सगळ्यांचं नियोजन घातलं होतं. आणि ते सगळं नियोजन घातल्यानंतर त्यांनी जे नियोजन घातले ते नियोजन घातल्यानंतर महाराजजी बरोबर टायमामध्ये आहारला उठले. आणि आहारला उठल्यानंतर ज्यावेळी मुद्रा धरून ते गावामध्ये नियम बघत फिरत होते. आता सगळ्या गल्लीतनं वेगवेगळ्या ठिकाणनं शांतीसागर महाराजजी नियम धरून फिरायल्यात. अजून 1-2-3 गल्ल्या झाल्या तरी अजून नियम पटला नाही. 4-5 गल्ल्या झाल्या तरी नियम पटना. आता माणसांची दुखदुख आणि टेन्शन अंतरंगातलं वाढू लागलं. कारण की काय झालं तरी महाराजांचा नियम पठण झालाय, भावना झाली. आणि काय झालं माहिती का, त्याच दिवशी एक अतिशय दुसऱ्याच्या घरामध्ये कामाला जाणारी एक आजी, हे रुकवत बिकवत वाटवायचं असते की
म्हणजे सून आल्यावर काय काय करतात की ते मला काय माहित नाही, ते आम्ही संसार केलाय वे. तर ते अशी एक आजी होती की दुसऱ्यांचं रुखवत वगैरे गरीब झोपडीमध्ये राहत होती. तिनं बी गावाच्या बाहेर एका ठिकाणी चौका लागला होता. तिनं तिच्या पद्धतीनं कण्या भात भाकरी काय काय असेल ते तिच्या पद्धतीनं जे काय असेल ते केलं आणि सगळी तयारी करून ती सुद्धा 4-5 शेजारच्या मुला मुलींना गोळा केली. ती पडगांसाठी पाहिजे की तिच्या घरात कोण नव्हती, ती एकटीच होती. 2-3 महिलांना बोलल्या परंतु सगळी तयारी केल्या. आता काय झालं, सगळ्या गल्ल्या जेवढ्या होत्या की नाही तेवढ्या सगळ्या पार पडल्या. आता शेताकडचे की नाही मळ्यातली तेवढी घर राहिलेली, महाराज नियम धरलेत, शांतीसंग महाराजांनी फिरलेत नियम धरून. आता गावातली सगळी घर झाल्यानंतर त्या शेताच्या रस्त्याला महाराजजी चालले. ते शेताच्या रस्त्याला जर नियम पटला नाही तर महाराजांचा आणि परत 7व्या दिवशी उपास होणार होता. 6 दिवस उपास झालाय, नियम पटला नाही म्हणून चालले. तिकडे सगळी माणसं ओरडा लागले की सगळे महाराज आले महाराज आले. आजी गडबडीत आता भिडली आजी, कलश आणायला पाहिजे, अमुक अजून तयारी निम्मीच झालती कलश आणायसाठी. आणि काय झालं माहिती काय, आजीच्या गळ्यामध्ये की नाही एक मोत्याची माळ होती आणि ती मोत्याची माळ होती. कलश आणायसाठी गेली आणि ती मोत्याची माळ तुटली आणि सगळे मोती पडले आणि पळत गेली आजी आणि जाऊन फळाचं ताट कलश बिलश आणली महाराजांना. मग महाराजाला भो स्वामी नमस्तू 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 म्हणायला चालू केले. अत्र अत्र आगच्चा गच्च अत्र अत्र आगच्चा गच्च. आणि जवळ महाराज आले, बरोबर महाराज आले आणि त्या आजीच्या समोर येऊन उभारले. त्यावेळी अत्र अत्र तिष्ठ म्हटल्यानंतर जोर जोरात शांतीसागर महाराज की जय म्हणून जयकारा सगळेजण घालला. 7व्या दिवशी 6 दिवसाचा उपास झाल्यानंतर त्यांचा नियम पटला. त्यांचा नियम काय होता माहितीये काय, ज्या घराच्या अंगणामध्ये मोती विस्कटलेले असेल तिथं मी आहार करणार. आजीने विस्कटलं नव्हतं, पुण्य प्रभावना असली झाली. गाव सगळं पूर्ण प्रभावित झालं होतं. सगळे गावातले प्रत्येक घरामध्ये चौका होता. त्यावेळी शांतीसागर महाराजांनी ते कर आता सगळं पडगान. आजीला काय म्हणाली ना, शेजारची माणसं सांगाली कारण की माझ्या चौका पटलाय. आजीला काय कळना, हात कापा लागलं, पाय लटलटा लागलं. सगळेजण सांगले म्हणा की आजी बोस नमस्तो नमस्तो नमस्तो, मन शुद्धी वचन शुद्धी काय शुद्धी. मग सगळं सांगेल तसं आजी म्हणली. तिला सगळं तोंड पाठ होतं तरी बी येईना. 6 दिवसाच्या उपासानंतर पडगान झाले आणि माझ्या घरामध्ये झाले. कधी नाही ते मी कधी किती वर्षानं चौका लावली. चौका लावायची माझी कारण की माझी परिस्थिती तशी नव्हती. आणि महाराजांनी त्यावेळी पडगान झाल्यानंतर घेऊन गेले. चौक्यामध्ये ज्यावेळी प्रवेश झाला त्यावेळी महाराजांनी नियम केला, फक्त आजीच्या घरात काय केलं असेल तेवढंच खाणार. गेले सगळे आलते की सुनंदा अवगत. तर सगळे आलते परंतु महाराजांनी काही घेतलं नाही. महाराजांनी आहार व्यवस्थित सगळा आहार केला. 6 दिवसाचा निरंकार उपास झालता. आहार केला आणि आहार केल्यावर तिथनच आहार झाल्यानंतर मंदिरकडे गेले नाहीत. कुठं शेतामध्ये कुठं का नाही एक झाड होतं, त्या झाडाखाली जाऊन सामायले बसले. दुपारी सगळेजण प्रवचनला इथून वाडवाडीत महाराज कुठं आल्या. 5 वाजूपर्यंत सामायिकला बसले होते. 5ला झाल्यानंतर महाराज आले. एक महिला ग बसत्या वे. एक आजी जाऊन विचारली की महाराजांना, महाराज दुपारच्या प्रवचन आलं नाही, आहार तरी व्यवस्थित झालाय नव्ह का. ही महिला विचारली. त्यावेळी शांतीसागर महाराज म्हणले, माझा आहार एवढा चांगला झालाय की असं सामायिक माझं लागलं होतं की सामायिक मध्ये किती वेळ बसलो हे मलाच कळलं नाही. एवढा चांगला आहार माझा त्या आजीच्या घरात झाला. भावना जर आमच्या अंतरंगात चांगली असेल आणि महाराजजी जर प्रभावना करायच्या अपेक्षेने करत असेल तर निश्चित रूपाने अशा पद्धतीने प्रभावना होऊ शकते. काय भिवू नका, मी धरत नाही, लगेच बघायलात माझ्याकडे. आमची प्रभावना करायची सिस्टीम वेगळी आहे, सगळ्या महाराजांची वेगवेगळी सिस्टीम असत्या. त्यामुळे कसं काय होईल एक गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं आपण अशा धर्माच्या प्रभावना अशा माध्यमातून करणं आवश्यक आहे. तुम्हाला जेवढं तुमच्या शक्तीला होईल तेवढ्या शक्तीनुसार तुम्ही प्रभावनेचं जेवढं प्रभावना करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ आजपासून करायला चालू करा. काय सांगितलं करताय लय. सगळ्यांना काय प्रभावना करण्यापेक्षा तुमच्या घरातल्या माणसांना प्रभावित केलं तर लय झालं. काय म्हणलो मी,
सगळ्यांना बाहेरच्यांना प्रभावित करण्यापेक्षा तुमच्या घरातल्या माणसांना जरी प्रत्येकानं आपापल्या घरातल्या माणसांना प्रभावित केला, लई मोठी किनीची प्रमाण होईल. सोडा, काय करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या घरातले जेवढी व्यक्ती आहेत त्या सगळ्यांना तेवढं प्रभावित करा, झालं बास. धर्म प्रभावना आपाप झाली. ही गोष्ट लक्षात घ्या. ज्यांच्यात कमी माणसं असेल त्यांना सोपं आहे प्रभावना करायला, ज्यांच्यात जास्त आहे त्यांना लई अवघड ही गोष्ट आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य महाराजांनी जे सांगितले तशा पद्धतीनं आम्ही जेवढ्या प्रमाणात प्रभावना करता येईल तेवढ्या प्रमाणात ते प्रभावना करणं आवश्यक आहे. एक आचार्य भगवंतांनी प्रभावना करण्यासाठी 4 दानाचे प्रकार सुद्धा सांगितले, तुम्हाला माहित असतील. कुठले? आहारदान, औषधदान, ज्ञानदान आणि अभयदान. या माध्यमातून सुद्धा तुम्ही प्रभावना करू शकताय. संधी 4 महिन्यात आहे आणि करायला सोडा. तुम्ही काही कमी पडला नाही, चांगलं करलंय. औषधदान, आहारदान. पहिला आहारदान तर काय सगळ्यांचं चालू आहे, स्टेप बाय स्टेप आहारदान तर सगळ्यांचं चालू आहे. त्यानंतर औषधदान बी देण्याचा प्रयत्न तुम्ही करलाय जेवढं होईल तेवढं. ज्यांना रोज ठराविक ज्यांना संधी मिळते औषधदान द्यायला. त्यानंतर ज्ञानदान तुम्ही दिन झालंय, तरी सुद्धा घरात गेल्यावर नाही महाराजांनी काय काय सांगितलं एकमेकांना सांगताय की नाही. मग ते ज्ञानदान चालूच आहे की. कुठं का थांबलाय तुम्ही, तर ग बसलाय वे. इथं गेल्यावर इथनं महाराजांनी काय काय सांगितलं सगळं घरात जाऊन सांगताय की. नवरोबांना, घरातल्या व्यक्तींना, पोरांना सगळ्यांना सांगते असं सांगितलं महाराजांनी, तसं सांगितलं. मग ते जरा ज्ञानदान चालूच आहे की. आणि शेवटचं राहिले ते अभयदान सुद्धा तुमचं बऱ्याच प्रमाणात चालू आहे. कारण की चातुर्मासामध्ये रोज तुम्ही चिठ्ठी काढताय किंवा काय करताय याच्या माध्यमातून असेल, तुम्ही स्वतः नियम घेताय, जेवढ्या जीवांना वाचवण्याचा प्रयत्न तुमचा चालूच आहे. कारण की चातुर्मास चालू आहे. त्यामुळं अभयदान सुद्धा चालू आहे. अभयदान म्हणजे काय? दुसऱ्या जीवाला जीवनदान देणे म्हणजे अभयदान आहे. अभय देणे, जीवनदान देणे. त्या जीवाला, तो जीव काय असतोय, मी मरणार आहे म्हणून त्या भीतीनं एवढा ग्रस्त झाला असतोय, त्याला त्यावेळी आपण निश्चित रूपाने त्याला तसंच सोडून द्यायचं. तुला मी मारत नाही, तू तसाच निघून जा. त्याला अभयदान म्हणतात. अशी काही घटना जर तुमच्या समोर आली तर अशा जीवांना वाचवण्याचा प्रयत्नाने पुरुषार्थ करा. समजा कुठली जनावर असतील, त्या जनावरांना जर कापायला नेत असेल, तुम्हाला दिसलं तुमच्या जवळचे सगळे पैसे संपले तर चालते, परंतु त्या गाडीला थांबवायच्या त्या सगळ्याच जनावरांना खरेदी करा आणि गोशाळेत पाठवा. काय म्हणलो मी? हे सगळ्यात मोठं अभयदान आहे. सगळ्यात मोठं अभयदान आहे. त्या सगळ्यात तशा जीवांना ज्यांचे हत्या होणार आहे त्या जीवांना जर तुम्ही त्या ठिकाणी थांबवून गोशाळेमध्ये पाठवला तर त्यांचा जो आशीर्वाद आहे, कुणाचा? जनावरांचा मिळतोय. मूक संमती रूपामध्ये देतात ते, तो आहे, तो मिळणार आहे. तो सगळ्यात मोठे आणि अभयदान ते सगळ्यात मोठं अभयदान आहे. कारण की त्यांचा प्राण जाणार होता, तो प्राण वाचवण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ तुम्ही केलाय. असे पक्षी असतील ज्यांना कोंडून ठेवलेले असते, असे प्राणी असतील त्यांना कोंडून ठेवले असते, त्या प्राण्यांना त्यातनं मुक्त करण्याचा प्रयत्न पुरुषार्थ करणे. ह्या जर सगळ्या गोष्टी केला तर याच्या माध्यमातून तुम्ही अभयदान करू शकताय. दान तर चालूच आहे सोडा. तुमचं दान करायचं चालू आहे. सगळ्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं दान चालू आहे. सकाळच्या अभिषेकच्या माध्यमातून दान चालू आहे, चिठ्ठीच्या माध्यमातून दान चालू आहे. त्याच्यामधून वेगवेगळे कार्यक्रम आहेत, त्याच्या माध्यमातून पहिला कलश स्थापनेला लई जणांनी दान केलं. आता आणि मुकुट सप्तमीला आहे, काय सोडतेत वय कोण? महाराज सोडत नाही म्हणा. हे बघा आमच्यावरच आणि आलं. महाराज नाही, तुम्ही काढतोय सोडा, परंतु घ्यायची इच्छा तुमची असते. आम्ही काय घ्याच म्हणतोय. हा, 3 नावं कमी आहेत त्यामुळे काय भिवू नका. निर्वाण लाडूची 3 नावं कमी आहेत. कोणाला जर संधी असली तर देऊ शकताय. एक गोष्ट लक्षात घ्या, यालाच आचार्य भगवंतांनी दानाच्या माध्यमातून प्रभावना करू शकताय. संयम, तप आणि त्याच्या माध्यमातून एक संयम, तप, पूजा याच्या माध्यमातून सुद्धा प्रभावना होते. पूजा तर आपण 11 तारखेला करणार आहोत आणि रोज पूजा चालू आहे, अभिषेक पूजन चालू आहे. त्याच्या माध्यमातून जेवढी प्रभावना होईल तेवढे व्हायला काय काय. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जाणवत नसेल परंतु बऱ्याच जणांच्या घरातल्या काही जणांनी सांगितलेल्या गोष्टी की अशी व्यक्ती आहेत की ती कधी मंदिरला येत नव्हते, ते यायला चालू झाले जातात. काय काय अशी व्यक्ती आहेत ते मंदिरला सुद्धा येत नव्हते, ते अभिषेकला यायला आहेत. काय काय अशी व्यक्ती आहेत की त्यांनी कधीच मंदिरचं तोंड बघितलं नाही, ते सुद्धा मंदिरला आहेत. काय काय व्यक्ती अशा आहेत कुठल्या नियमांचं कधी जीवनात पालन केलं नाही, परंतु मोठमोठे नियम घेऊन त्याचं पालन करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करल्यात. तुमच्या गावात सांगालोय आहे, बाहेरचं सांगालोय. ही काही प्रभावना नाही तर काय.
101%. आणि याला कारणभूत तुम्ही सुद्धा आहे. तुम्ही पूजेला येताय, अभिषेक बघायला येताय, भक्तीला येताय, स्वाध्यायाला येताय, संध्याकाळी रामकथेला येताय. अशा सगळ्या क्रिया पार पडल्या. तुमचं बघून सगळ्यांची जरा जरा जाताना तुम्ही महिला येत असताना गल्लीतनं 4-5 महिला हे कुठं चालेल, हा स्वाध्याय बहुतेक कधी तर एकदा तर सारखं बघून बघून एकदा तर त्या व्यक्तीच्या मनात येते आपण एकदा जावं. झालं. ती प्रभावना कोण केलं? तुम्ही केलं. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही केला. तुम्ही असं या सगळ्या क्रिया दिनचर्या पालन करताय. त्याच्या माध्यमातून बऱ्याच जणांची मन परिवर्तन होण्याचं काम चालू आहे. आम्ही आहारला गेलो तर सोडतो नाही कोणाला. मंदिरला येत नसेल तर मंदिरचा नियम आहेच. अभिषेकला नसेल तर त्यांना अभिषेकला या म्हणून सांगायचं. या सगळ्या गोष्टी आमच्या चालूच आहेत. परंतु तुम्ही सुद्धा त्याच्या माध्यमातून करलाय. फुलना फुलाची बाकी जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ आपल्या माध्यमातून करायचा आहे. यालाच आचार्य भगवंतांनी प्रभावनं म्हटलंय. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान पुढच्या गाथेच्या माध्यमातून प्रत्येक अंगामध्ये कोण कोण व्यक्ती प्रसिद्ध झालेत त्यांची नावं सांगणार आहेत. फक्त नावं सांगणार आहेत. ती गाथा बघूया. त्या नावामध्ये कोण कोण प्रसिद्ध व्यक्ती आहेत ते बघूया. आणि ज्यावेळी आपल्याला वेळ मिळेल त्यांच्या सगळ्या कथा आपण ऐकणार आहोत. की ज्या ज्या अंगामध्ये जे व्यक्ती प्रसिद्ध झाले आहेत त्यांच्या प्रत्येकांच्या कथा आहेत. त्यामुळे ते प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची कथा सुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमातून ग्रहण करणार आहोत. पहिला गाथाकंठ सुकर यांनी आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. तावद अंजन चोरोंगे, तावद अंजन चोरोंगे, ततोऽनन्तमति स्मृता, ततोऽनन्तमति स्मृता, उद्दायन स्तुतियेऽपि, उद्दायन स्तुतियेऽपि, तुर्ये रेवती मता, तुर्ये रेवती मता, ततो जिनेन्द्र भक्तोऽन्यो, ततो जिनेन्द्र भक्तोऽन्यो, वारिशेनस्ततः परः, वारिशेनस्ततः परः, विष्णुच्च वज्रनामा च, विष्णुश्च वज्रनामा च, शेषयोर्लक्ष्यतां गतो, शेषयोर्लक्ष्यतां गतो, तावद् अंजन चोरोंगे ततोऽनन्तमति स्मृता, उद्दयान स्तुतियेऽपि तुर्ये रेवती मता, ततो जिनेन्द्र भक्तोऽन्यो वारिशेनस्ततः परः, विष्णुच्च वज्रनामा च शेषयोर्लक्ष्यतां गतो. आचार्य भगवान समर्थभद्र स्वामीजी या गाथेच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहेत की या 8 अंगामध्ये कोण कोण व्यक्ती प्रसिद्ध झालेले आहेत. याच्या माध्यमातून या 2 गाथेच्या माध्यमातून 8 अंगामध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यक्तींची नावं आपल्यासमोर प्रकाशित करत आहेत. तावत अंजन चोरोंगे, तावत अंगे, तावत म्हणजे प्रथम अंगापासून चालू करल्यात. प्रथम निशंकित अंगामध्ये कोण? अंजन चोर. निशंकित नावाचं जे अंग आहे त्यामध्ये अंजन चोर नावाचा चोर प्रसिद्ध झाला होता. तो चोर या एका अंगाचं पालन केला आणि बाकीचे अंग सुद्धा मनात होती, परंतु एका अंगाचं पालन करून बाकीच्या आचरणाचं सगळं आचरण पालन करत गेला आणि तो चोर होता तो थोर झाला. त्याच भावामध्ये तो मोक्षाला गेलाय. सिद्ध पर्यायाला त्याच भावात त्याने प्राप्त केलेला आहे. तो अंजन चोर पहिल्या निशंकित अंगामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर म्हणतात ततो नंत मती स्मृता, तत म्हणजे दुसऱ्या निकांक्षित अंगामध्ये
सेठांची पुत्री अनंतमती प्रसिद्ध झाली आहे. जी सेठांची पुत्री होती ती अनंतमती प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर स्मरण करतात की तृतीय म्हणजे जे तिसरं निर्विचिकित्सा अंग आहे त्यामध्ये काय म्हणतात उद्दयान सुतीयेपी. उद्दयन नावाचा जो राजा होता तो तिसऱ्या निर्विचिकित्सा अंगामध्ये प्रसिद्ध झालाय. आणि पुढं अपी आणि तुरिये परत काय म्हणतात चौथे जे अमोढदृष्टी अंग आहे त्या अमोढदृष्टी अंगामध्ये कोण झाले रेवती मता म्हणजे रेवती राणी जी होती ती रेवती राणी त्या अंगामध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर तत पाचव्या उपगुण अंगामध्ये कोण ततो जिनेंद्र भक्तन्य. जिनेंद्र भक्त सेठजी जे होते जिनेंद्रांचे भक्त होते ते सेठजी होते ते जिनेंद्र भक्त त्या अंगामध्ये प्रसिद्ध झाले. यांची कथा आपण ऐकल्या परवा त्या अंगामध्ये. त्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात तत पर अन्य. आणि 6व्या अंगामध्ये निर्विचिकित्सा अंगामध्ये कोण वारिशेन. बरोबर स्थितीकरण बरोबर नाही थांबा सांगतो बरोबर की हो. 6व्या अंगामध्ये स्थितीकरण अंगामध्ये बरोबर वारिशेन मुनी. निर्विचिकित्सा मगाच सांगितलं नव्हतं का उद्दयन राजा बरोबर. त्यानंतर पुढच्या अंगामध्ये वारिशेनेस ततस्पर विष्णूच्च वज्रनामाच्च. पुढच्या 7व्या अंगामध्ये म्हणजे 7वा अंग कुठे आहे वात्सल्य आणि प्रभावना. वात्सल्य अंगामध्ये कोण झाले तर विष्णुकुमारजी मुनी हे. आणि च आणि वज्र नामाचं म्हणजे 8व्या अंगामध्ये जे प्रभावना अंग होतं ते वज्रकुमार नावाची मुनी. त्या राणीच्या माध्यमातून जी रथोत्सवची कथा येते कधी तर अगोदर कुणाचा रथ निघायचा बौद्ध धर्माचा का जैन धर्माचा याच्यामध्ये त्या वज्रकुमार मुनीने त्या राणीला सांगितलं तू काही काळजी करू नको. आणि साक्षात देवांनी येऊन तो रथ थांबवला होता. देवांनी येऊन त्या रथाला नेलं आणि त्यांची प्रभावना केली. या प्रभावना अंगामध्ये ते वज्रकुमार मुनी प्रसिद्ध झालेत. अशा 8 अंगामध्ये 8 व्यक्ती प्रसिद्ध झाले त्यांच्या कथा आहेत. ज्या ज्यावेळी वेळ येईल 1-2 कथा आपण सांगून झालेले आहेत. बाकीचे जे येतील ज्या ज्यावेळी वेळ येईल तुम्हाला सांगितले जातील सगळ्या कथांचं सादरीकरण सगळ्या रूपामध्ये होईल. आता पुढच्या गाथेमध्ये सम्यक्त्वाचे जे 8 अंग आहेत त्या 8 अंगाचं प्ररूपण करण्याचं प्रयोजन काय आहे हे पुढच्या गाथेमध्ये सांगणार आहेत. की या 8 अंगांना सांगितलेलं आहे याचं प्रयोजन काय आहे हे पुढच्या गाथेमध्ये सांगतात. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. नांगहीन मलम छेतुम नांगहीन मलम छेतुम दर्शनम जन्म संततिम दर्शनम जन्म संततिम नहि मंत्रक्षरन्य नहि मंत्रक्षरन्य निहन्ति विषवेदनाम निहन्ति विषवेदनाम नांगहीनमलं छेतुं दर्शनं जन्म संतितिं नहि मंत्रक्षरन्यो निहन्ति विषवेदनाम. आचार्य भगवान या पुढच्या गाथेच्या माध्यमातून सांगत आहेत की नांगहीन मलम छेतुम दर्शनम जन्म संतितम नहि मंत्रक्षरन्यो निहिंती विषवेदनाम. उदाहरण सांगून पटवून सांगाल्यात की उदाहरणाच्या माध्यमातून आचार्य भगवान पटवून सांगाल्यात की सम्यक्त्वाच्या 8 अंगाचं प्रणोम का केलेलं आहे त्याचं प्रयोजन काय आहे हे सांगायला उदाहरण देऊन पटवून. अंगहीनम म्हणजे काय अंगहीनम म्हणजे निशंकित आधी कुठल्याही एका अंगाची कमी राहिल्यानंतर दर्शनम म्हणजे सम्यक दर्शन जन्म संतितिम संसाराची परिपाटी छेतुम नाश करण्याला अलमन समर्थ होऊ शकत नाही. जर एक अंग जरी हीन राहिलं यातलं एक अंग नसलं
जो व्यक्ती सम्यक दृष्टी आहे त्या सम्यक दृष्टीजवळ यातलं निशंकित आदीमधील एक जरी अंग नसेल तर संसाराची परिपट्टी नाश करायला ते सम्यक्त्व कारण होऊ शकणार नाही. सम्यक्त्व राहणारच नाही, सोडा कारण व्हायचं लांबच आहे, इथं सांगितलंय. आणि पुढे म्हणतात ही का अक्षर न्यून, अक्षर न्यून म्हणजे काय, अक्षरहीन, अक्षरहीन मंत्र, जो मंत्र आहे विष वेदनाम, विषाच्या पिढीला न निहंती, नाश करू शकत नाही. त्याचप्रमाणे 8 अंगाचं उदाहरण देऊन सांगितले. जसं कोणता मंत्र असेल, अशी काही मंत्र सांगितलेले आहेत की ते मंत्र म्हणल्यानंतर विष सुद्धा उतरते सापाचं. जर साप चावला असेल तुम्हाला, जैन आगमामध्ये असे काय मंत्र सांगितले, ते साप चावल्यानंतर जो तो मंत्र म्हणला तर ते विष सुद्धा उतरते. परंतु समजा तो जो विष उतरणाऱ्याचा, विष निर्विष होण्याचा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणत असेल, त्यातला अक्षर कमी करून आम्ही म्हणलं तर विष उतरणार आहे? 3 काळात उतरणार नाही, कारण की आम्ही मंत्र चुकीचं म्हणालोय. स्वाध्यायाचे प्रकार सांगितले त्यात माहितीये, वाचना, पृच्छना, आमनाय, अनुप्रेक्षा आणि धर्मोपदेश, बरोबर काय? यातला आमनाय नावाचा स्वाध्याय काय आहे माहितीये? काय? शुद्ध वाचणे. परवा आपण बघून आले, शुद्ध वाचणे म्हणजे मंत्र आहे, संस्कृत असून दे, प्राकृत असून दे, कोणता असून दे, त्याला शुद्ध वाचायचं, बरोबर काय? बरं, अनेकदा बरोबर आहे. समजा कोणताही मंत्र राहिला, ज्या क्रियेसाठी तुम्ही तो मंत्र वाचायलाय ती क्रिया 3 काळात पूर्ण होणार नाही. तो मंत्र बी पूर्ण व्यवस्थित शुद्ध रूपाने वाचायला पाहिजे आणि अंतरंगातली भावना सुद्धा विशुद्ध होऊन वाचायला पाहिजे. त्यावेळी त्या मंत्राचा प्रभाव तुमच्यावर पडू शकतो. मी कायम सांगतोय, आठवते ना तुम्ही? बघा, ज्यांनी भक्तांबर स्तोत्राची स्थापना केली किंवा ज्याला लिपिबद्ध केलं ते आचार्य भगवान मानतुंग स्वामीजी, त्यांनी त्यांच्यावर संकट आलं म्हणून भक्तांबर स्तोत्राची रचना केल्या. 48 बेड्यामध्ये एका राजाने त्यांना कोंडून घातलं होतं. त्या 48 बेड्यातून माझी मुक्तता व्हावं म्हणून त्यांनी आधीनच भगवंताची स्तुती करत बसले. आणि ज्यावेळी 46 नंबर श्लोकाची रचना त्यांनी केली त्यावेळी 48च्या 48 बेड्या तुटल्या गेल्या. आज आम्ही भक्तांबर रोज म्हणतोय, आमच्या हातातला दोरा तर तुटतोय, 48 बेड्या तर लावून तुटतोय. दोरा तुटला तुमच्या हातातला? कोण असा व्यक्ती आहे की मी भक्तांबर रोज म्हणतोय माझ्या हातातला दोरा तुटलाय, घरातलं लय काय काय तुटले, म्हणजे घरातलं लय काय काय म्हणजे कुलप, कड्या असलं म्हणाले, नाही तर तुम्ही लय तुटले म्हणजे दुसरंच काहीतरी समजशीला. सांगितलं झालंय कोणाचं का? त्या मंत्रामध्ये आता सुद्धा ती शक्ती आहे, आता सुद्धा तो मंत्र तेवढाच प्रभावी आहे, आता सुद्धा त्या स्तोत्रामध्ये एवढी शक्ती आहे की ज्या वेळी आचार्य मानतुंग स्वामीजींनी रचना केली होती त्यावेळी जी शक्ती होती आता सुद्धा त्या मंत्रामध्ये तेवढीच त्या स्तोत्रामध्ये शक्ती आहे. परंतु तेवढ्या विशुद्धीपूर्वक आणि तेवढ्या शुद्धीपूर्वक त्या मंत्राचं पठण पाठन आम्ही करत नाही म्हणून आता चमत्कार होत नाही. काय म्हणलं मी? आज सुद्धा चमत्कार दाखवणारे बरेच आहेत. मी सांगतोय कायम, प्रिया जैन, निशा जैन आणि प्रदीप जैन, नागपूरचे 3 दाम्पत्य, 3ही डॉक्टर आहेत, नवरा बायको आणि त्यांची नणंद, हे 3 जण यांनी पूर्ण विश्वामध्ये भक्तांबर हिलिंगच्या द्वारे पूर्ण विश्वामध्ये क्रांती केल्या. फर्स्ट स्टेजचा, सेकंड स्टेजचा आणि थर्ड स्टेजचा कॅन्सर सुद्धा रोग बरा केलाय त्यांनी नुसता भक्तांबरच्या हिलिंगद्वारे. ते शुद्ध पद्धतीनं पेशंटला बेडवर झोपले असतात, तर कॅन्सरचा पेशंट आहे, त्याच्या जेवणामध्ये जे सगळा आहार ते विधी दिले जाते तिथं त्याच्यावर सगळे भक्तांबरची भावना दिली जाते. पाण्यावर जेवण बनवताना परत त्याला भक्तांबरच्या यंत्राचं जे गंधोदक आहे ते गंधोदक लावलं जातंय तिथं बेडवर नेऊन, आणि स्वतः दिवसातून 3 टाइम भक्तांबरचा शुद्ध पाठ त्यांना ऐकवला जातोय. त्यांचं कुठला आहे तो एकच पाठ त्यांना जास्तीत जास्त दिवसामध्ये ऐकवला जातोय. अशा माध्यमातून त्यांनी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड स्टेजचे कॅन्सर सुद्धा बरे केले. जवळजवळ आतापर्यंत 2500च्या वर केसेस आहेत की त्या असाध्य रोगांना बरं करण्याची किमया त्या 3 दाम्पत्याने केलंय. नुसता त्यांचं सेमिनार घ्यायचं म्हटलं तर 1 लाख रुपये फी आहे त्या 3घांच्यातल्या एका व्यक्तीची. प्रदीप जैन, निशा जैन आणि प्रिया जैन, भक्तांबर हिलिंग पूर्ण जगामध्ये. आत्ताच परवा वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये त्यांची नोंद झाली. वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये त्यांची नोंद झाली आणि त्यांचं पत्र परवा त्यांना मिळाले की
अशा कोणत्या स्तोत्राच्या माध्यमातून अशा असाध्य रोग बरे होऊ शकतात हे जगानं मान्य केलं. कारण की वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद होणे म्हणजे जग मान्य करतंय तुम्ही जे करायलाय त्याला निश्चित रूपाने ते व्यवस्थित करलंय आणि तुमच्या माध्यमातून बरीच क्रांती झाली म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट दिलं. ते वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये त्या तिन्ही दाम्पत्याचं नाव आता रेखांकित केलेलं आहे. आज मी मग त्या मंत्रामध्ये स्तोत्रामध्ये तेवढी शक्ती आहे, जादू आहे. जादू म्हणाले मी, आहे का नाही? आम्ही तेवढ्या विशुद्धीपूर्वक आणि तेवढ्या शुद्धीपूर्वक म्हणणं आवश्यक आहे. तसं आचार्य भगवान सांगल्यात की मंत्रातला एक जर अक्षर आम्ही गाळून जर तो मंत्र म्हणला तर त्या मंत्राचा प्रभाव होणार नाही. तसं जर सम्यक्त्व पूर्णत्वाला न्यायचं असेल तर 8 अंगातील एक अंग सुद्धा न सोडता सगळ्या अंगांचं पालनपूर्वक आम्ही सम्यक्त्वाचं पालन करण्याचा पुरुषार्थ जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. त्याच वेळी ते सम्यक्त्व तुमच्या संसाराला नाश करण्याची किमिया किंवा जादू करणार आहे. म्हणून आम्ही त्याच्या माध्यमातून जेवढं काही करता येईल तेवढ्या माध्यमातून ते करणं आवश्यक आहे आणि ते करत राहणं आवश्यक आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या. आता कधी कधी अशा घटना घडतात. आमचे आचार्य सन्मत महाराज एक उदाहरण सांगायचे, त्यांचं मध्येच आठवलं. आता हे सगळं चालू आहे, रामायण सांगता बरोबर राम कोण सीता कोण आठवते. सन्मत महाराज एक उदाहरण कायम सांगायचे अतिशय सुंदर, की कसं काय कधी कुणाचा गुण काय येईल आणि कुठल्या मंत्राचा प्रभाव होईल किंवा कुठल्या आयडियाचा प्रभाव कधी होईल काय सांगता येत नाही. अमेरिकेमध्ये एक घटना चालू होती. एक भारतीयकडे जो शीख व्यक्ती होता, शीख व्यक्ती माहिती आहे तुम्हाला, ते शीख व्यक्ती अमेरिकेमध्ये गेला होता आणि तो अमेरिकेत इकडे तिकडे फिरून जरा अमेरिकेतलं बघत होता काय काय असते. पहिल्यांदा गेलता हो. आणि तो फिरत होता आणि काय झालं म्हणजे त्याला एका ठिकाणी लई गर्दी दिसली माणसांची. आता भारतीयांना सवय आहे, गर्दी दिसली की आज जाऊन शेजारी काय तर जरा जास्त ऐकू आले की लगेच जाऊन, ही भारतीयांना सवय आहे हो. सांगाले तुम्हाला खरं ते सांगाले आहे की नाही खरं? होय म्हणलं बघा. तर हा ठीक आहे असून दे. त्या व्यक्तीला सवय होती भारतीय, तो गर्दी झाल्या म्हटल्यावर त्यातनं गर्दीतनं वाट काढत 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 भारतीय गेला आत. आणि आत बघायला तर आज काय चालू होतं माहिती काय, अमेरिकेचे सगळे वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ तिथे एकत्र आलते आणि ते एक रॉकेट लॉन्च करत होते. परंतु किती काय प्रयत्न केला तरी रॉकेट लॉन्च होत नव्हतं. किती प्रयत्न करत होते आणि एवढं सगळं चालू आहे. सगळेजण प्रयत्न केल्यात, शास्त्रज्ञ काय शास्त्रज्ञ काय काय बोलले ते लिहून गेल्यात. आणि ह्यो काय म्हणतोय, हे काय सोपं काम आहे, एवढं कशाला झटायचं काय काम आहे. ह्यो तिथं भारतीय जाऊन म्हणाले आता एवढी सगळी जगातले महान वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ तिथे एक करल्यात, सोपं आहे म्हणल्यावर. आता त्यातला एक बुजुर्ग जरा म्हातारा वैज्ञानिक होता, कधी कुणाचं ज्ञान कमी लेखायचं नाही ही गोष्ट लक्षात घ्या. तो वैज्ञानिक म्हणला तुम्ही इकडे या. आणि त्याला जरा का नाही भारतीयाची भाषा येत होती. त्याला बोलवलं, त्या वैज्ञानिकांनी बोलला नाही. बरं कसं करायचं, काय करा म्हणला, सोपं आहे म्हणला, त्या रॉकेटला जरा तिरकं इकडं पूर्णपणे झुकवा, परत सरळ करा आणि सोडा, आपोआप आकाशात जातोय. होय. आता ते वैज्ञानिक जरा तो बुजुर्ग असल्यामुळे जरा अनुभव जास्त होता. त्याने सांगितलं, आज्ञा दिली, कारण तो सिनियर वैज्ञानिक होता आणि शास्त्रज्ञ होता. त्याने आज्ञा दिली, रॉकेट जरा इकडच्या साईडला झुकवा, परत सरळ करा आणि रॉकेट सोडा. आणि खरोखर तसं केलं. रॉकेट इकडे झुकवलं, परत सरळ केलं आणि रॉकेट स्टार्ट केलं. ते रॉकेट आकाशामध्ये गेलं की सगळी टाळ्या वाजवले, अभिनंदन करले. परंतु सगळे अभिनंदन करत होते, त्याला शाबासकी देत होते, त्याच्या वाहवा होत होते. परंतु तो जो बुजुर्ग वैज्ञानिक होता का नाही, तो जवळ जातोय आणि त्याला म्हणतोय, मला एक सांगा, एवढे दिवस आम्ही एवढे झटालोय सगळेजण, काय होत नव्हतं आणि तुम्ही एका मिनिटात ही आयडिया कशी सांगितला? काय नाही म्हटले, आमच्या भारतामध्ये काही स्कूटर चालतात नाही तर जरा वाकडी करतात, उभी करतात, चालू करतात, वापस होते. कुठली आयडिया कुठं कामी येईल काही सांगता येत नाही बघा. ज्ञान असंच आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठला मंत्र कधी तुमच्या जीवनामध्ये, कुठलं स्तोत्र तुमच्या जीवनामध्ये कधी कामी येईल हे सांगता येत नाही. म्हणून हे उदाहरण सांगितले. तुम्ही त्या मंत्रांचा जीवनामध्ये वापर करण्याचा पुरुषार्थ चालू करा. कुठलं स्तोत्र, कुठला मंत्र, आम्ही लगेच काय झालं की लगेच बरं व्हायला पाहिजे. अंग दुखायला लागले की लगेच बरं व्हायला, लगेच डॉक्टरना सांगते इंजेक्शन करा, इंजेक्शन. शरीर बाद व्हायला त्या इंजेक्शनला. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही काही गोष्टी झाल्या कधी तर तुमच्या जीवनावर, शरीरावर जे इफेक्ट व्हायला त्या इफेक्टवर का नाही कधीतरी धर्माला यूज करून बघा. आम्ही काही करत नाही.
ते ज्ञान सुद्धा, धर्माचं ज्ञान सुद्धा कधी ना कधी कामी येऊ शकतोय आणि तुमच्या जीवनामध्ये 100% बदल होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणून सांगितले हे उदाहरण. म्हणून तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणून आहे, कारण की ज्याप्रमाणे मंत्रातलं एक अक्षर जरी गाऊन मंत्र म्हटला तर तो कारगर होणार नाही, तसं सम्यक तो प्राप्त करताना संसाराची परिपाटी जर नाश करायचा असेल तर 8 अंगांसहित आम्ही सम्यक्त्वाचं पालन करणं आवश्यक आहे, हे मला सांगायचं होतं. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या 8 अंगांचं पालन करून तुमच्या जीवनाला एक नवसंजीवनी द्यावी एवढी भावना करतो. आणि आचार्य महाराजांनी जे सांगितलेलं आहे, या 8 अंगाचं कथन झाले आणि 8 अंग का सांगितले आहेत, किती महत्वाचे आहेत हे सुद्धा कथन झालेलं आहे. बघा, जीवनामध्ये तुम्ही, साधी गोष्ट आहे, तुमच्या जीवनातलं उदाहरण देतो. आता तुम्ही आहे, तुमचं शरीर संपूर्ण आहे, शरीराचा एक अवयव नसला तर काय होते? अंगहीन तुम्ही झाला. त्याला काय म्हणतात? अपंग. अंगहीन म्हणजे एक अंग नाही म्हणून त्याला अपंग म्हणलं जातं. परंतु सगळे अंग असतील तर त्याला सुंदर म्हणलं जाते, अंग सहित. एक गोष्ट लक्षात घ्या, जर ते एक अंग नसेल तर बऱ्याच वेळा काही कामं, कुठली गोष्टी करताना तुम्हाला बऱ्याच वेळा बाधा येतात. तसंच आम्हाने संसाराचा नाश करायचा असेल तर सम्यक्त्वाचे जे 8 अंग आहेत, निशंकित आदी, त्या सगळ्या अंगाचं पालन सहित आम्ही सम्यक्त्वाला पालन करणं आवश्यक आहे. त्यावेळी संसाराची परिपाटी एका क्षणात आम्ही नाश करू शकतो. आचार्य महाराज, आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती गोमटसारजी कर्मकांडजी ग्रंथामध्ये म्हणतात, एवढी शक्ती आमच्यामध्ये आहे, सम्यक्त्व, प्रतिमांचं पालन करणे आणि 6वं 7वं गुणस्थान, या 3 याच्यामध्ये एवढी शक्ती आहे. कर्माचा जरी डोंगरा एवढा, सुमेरू पर्वत एवढा जरी कापसाचा ढीग असला, त्यात एक चिंगारी सम्यक्त रूपी असेल, प्रतिमाधारी रूपी असेल आणि 6व्या 7व्या गुणस्थान रूपी चिंगारी असेल, ती एक चिंगारी टाकला तर एका क्षणामध्ये तो सगळ्या कर्माचा ढीग जळून खाक होऊ शकतो. एवढी शक्ती सम्यक्त्व 4थ्या गुणस्थानात, 5व्या गुणस्थानात आणि 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये आहे. सगळ्यात जास्त शक्ती 6व्या 7व्या गुणस्थानात, कारण वर जाईल तशी शक्ती वाढत जाते. आचार्य महाराजांनी तर असं सांगितलंय बघा, 4थ्या गुणस्थानाला असंख्यात भावामध्ये जेवढी साधना करणार नाही तेवढं नुसतं प्रतिमाधारी भोजन शोधन करून जर करत असेल भोजन, तर ती साधना श्रेष्ठ आहे. काय म्हणलो मी? 4थ्या गुणस्थानाला सम्यक दृष्टी जीव असंख्यात वर्ष साधना करायला आहे, त्या साधण्यापेक्षा प्रतिमाधारी जो फक्त नुसतं भोजन शोधन करून खायलाय तो प्रतिमाधारी श्रेष्ठ आहे, त्याची साधना त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि प्रतिमाधारी असंख्यात भावामध्ये साधना करलाय, त्याच्यापेक्षा दिगंबर महाराज नुसतं शोधन करत आहार ग्रहण करल्यात, ती साधना त्यांच्यापेक्षा असंख्यात पटीने श्रेष्ठ आहे. पुण्याची मात्रेनुसार हे सगळं गणित सांगितले. कर्माची निर्जरा आणि पुण्याची प्राप्ती या दोन्हीच्या माध्यमातून हे गणित सांगितले. आणि पंचम काळात एक आचार्य भगवान ग्रंथामध्ये एका ठिकाणी म्हणतात, जर आम्ही चतुर्थ काळामध्ये 2000 वर्ष साधना केली असेल, म्हणजे उपास 2000 वर्ष केले, त्याच्यापेक्षा पंचम काळात एक उपास करणे 2000 उपासापेक्षा श्रेष्ठ आहे. चतुर्थ काळामध्ये सगळी योग्यता आणि मान्यता, शरीराची प्रकृती, सगळ्या सिस्टीम तशा प्राप्त असतात आणि धर्माचं वातावरण सुद्धा तसं असतंय. पंचम काळात काय नसताना आम्ही सगळे उपास तपास करणे, धर्म करणे, त्याच्यापेक्षा साधना जास्त आहे. लगेच उद्यापासून मोजायला चालू करते आणि कमी करचे ना, 2000 किती झालं, सगळं गणित बिनीत लिहून ठेवचेला आणि घोळ माझ्या नावाने आणि कमी आहे. त्यामुळे तसं काय करू नका. उलट पंचम काळात एवढं व्हायला नका, त्यात वाढवायचं कसं हे बघायला पाहिजे तुम्ही. जेवढं मला वाढवता येईल, मी सम्यक दृष्टी असेल तर कसं मी प्रतिमाधारीमध्ये जाईन याची भावना करा. जेवढं मला लवकर पुरुषार्थ केलं, मी सम्यक्त्वातून प्रतिमाधारीमध्ये पंचम गुणस्थानामध्ये कवा जाणार आहे याचं चिंतन करा. पहिली प्रतिमा घेतल्यानंतर पंचम गुणस्थानामध्ये जात नाही, दुसरीच प्रतिमा घ्यायला पाहिजे. 12 व्रतांचं अनुव्रतांचं पालन व्हायला पाहिजे. कुठले 3 गुणव्रत, 4 शिक्षाव्रत आणि 5 अनुव्रत, या 12 व्रतांचं पालन केल्यानंतरच 5व्या गुणस्थानामध्ये जीव जातोय असं आचार्य भगवान म्हणतात. परंतु एका आचार्यांचं मत आहे, शॉर्टकट सांगाल हो, एका आचार्यांचं मत काय, जर पहिली प्रतिमा घेतली तरी सुद्धा पंचम गुणस्थानामध्ये तो प्रवेश करू शकतो असं एका आचार्यांचं मत आहे, म्हणून ते सांगितलं जाते. दोन्ही आचार्य आम्हाला मान्य आहेत. परंतु पहिली प्रतिमा म्हणजे 3 वेळा दर्शन करणे म्हणजे नव्हे. पहिली प्रतिमा म्हणजे
25 दोषांरहित सम्यक दर्शनाचं पालन करीत दुसऱ्या प्रतिमेचं म्हणजे शुद्ध सोहळ्यानं जेवायचं, पाणी वगैरे जसं शुद्धी सांगते ते शुद्धीनं करायचं, सामायिक एक टाइम करायचं, त्यानंतर प्रतिगमनच्या क्रियातीन सगळ्या आहे तशा करायच्या, जेवढे होईल तसं दुसऱ्या प्रतिमेचं अभ्यास रूपानं पालन करायचं आणि 25 दोषांनी सम्यकतेचं पालन करायचं, ज्याला पहिली प्रतिमा म्हणल्या. ही गोष्ट लक्षात घ्या. नाही बऱ्याच आज्यांनी मनात ठाण मांडून ठेवलाय, पहिली प्रतिमा म्हणजे 3 वेळा आम्ही दर्शन केलो की आमची पहिली प्रतिमा. ह्या माडोद सम्यक तो माडोद एक गोष्ट लक्षात घ्या, अशी पहिली प्रतिमा होत नाही. तर या पद्धतीनं जसं आचार्यांनी सांगितले तशा पद्धतीनं आम्ही पालन केलं तर पहिल्या प्रतिमेचं आम्ही काटेकोरपणे पालन केलं, मग आम्ही पंचम गुणस्थानात जाऊ शकतो. आणि पंचम गुणस्थानापेक्षा जे आता प्रतिमाधारी आहेत त्यांनी चिंतन करायचं लवकरात लवकर मी आरिका कशी होईल किंवा मी दिगंबर महाराज कसे होईल याचे चिंतन करायचे, तर आम्ही भविष्यात काहीतरी प्राप्त करू शकतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, संसारात अनादिकाळापासून एवढा पुरुषार्थ करलोय, एकदा फक्त एकदा आम्ही दीक्षा घ्यायचा पुरुषार्थ करायचा आणि त्यामध्ये संलेखन साधायचा, जीवन सार्थकी लागलो. अनंत भावामध्ये अनंत काळामध्ये संसारच करत आलोय आम्ही. कल्याण झालं नाही का, आम्ही संसार करत आलोय, परंतु संसार सोडण्याची अनंत काळामध्ये कधी भावना केली नाही म्हणून अजून आम्ही संसारातच आहे. एकदा फक्त भावना करा, एकदा भावना करा, हे मला सोडून माझी जीवनामध्ये दीक्षा घेऊन संलेखन व्हायला पाहिजे, ही भावना मनात अंतरंगात बांधून ठेवा. मी काय बी करून दीक्षा घेऊन संलेखन करणारच, अशी भावना अंतरंगात आज बांधून ठेवा. आणि संस्कार भावना हे करायला पाहिजेत, भावना केल्याशिवाय काय होत नाही. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही भावना करावी आणि या 8 अंगांसहित सम्यकत्वाचं पालन करा. जेवढं होतं तेवढ्या प्रभावानं तुमच्या माध्यमातून तुम्ही करा. जेवढ्या लोकांना धर्माशी जोडता येईल, धर्माच्या बाबतीत प्रभावित करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न तुमच्या शक्तीनुसार तुम्ही करावे, एवढी भावना करतो आणि वाणीला विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की. प्रभु देव तुम्हारे पवित्र मुख से निस जग जन मन के मल को धोती, जयवंतो माँ जग में तब तक शीश नवाते कर्म हरो माँ, अब हम ना विषयांद रहे, अब हम ना विषयांद रहे, अब हम ना विषयांद रहे. जेवलं जिनवानी माता की. महिलांनी खाली बसून पुरुषांनी उभं राहून 9व्या नमस्कार मंत्रात जाप द्यायचा आहे. जय बोलो जिनवानी माता की. देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की. देवादेव मूलनायक 1008 कुंतुनाथ भगवान की. देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की. सिद्धांत शास्त्र की. आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की. सर्वांना सूचना एक लक्षात घ्या की मुकुट सप्तमीची जी मोक्ष कल्याणिक आहे त्यामध्ये निर्वाण लाडू चढवण्याचे 3 अजून नावं राहिलेत. कोणी चर्चा करा, एकमेकांना सांगा आणि ती 3 नावं लवकरात लवकर कमिटीकडं कुणाच्याकडे असतील त्यांच्याकडं द्या. लक्षात आलं. उत्कृष्ट असा संध्याकाळपर्यंत तुमच्या मोबाईलवर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत तुमच्या मोबाईलवर पत्रिका येईल. लक्षात येईल कार्यक्रम काय, कार्यक्रमची रूपरेषा काय आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या. चला सर्वांना. अरे कोण पोरं कुठे गेली हे बस, हे बी काढायचं.